प्रकरण 8 सविनय कायदेभंग चळवळ। लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला। ही चळवळ सुरू करण्याअगोदर गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या। यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती। परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले। मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते। त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला। मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता। ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यशाचा व्यापक हेतू होता। मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर दांडी या ठिकाणची निवड केली। 12 मार्च 1930 रोजी गांधींनी 78 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले। सुमारे 385 किलोमीटर पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांवर त्यांची भाषणे केली। आपल्या भाषणातून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले। गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत होता आणि चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले। 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले। 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली। पेशावरचा सत्याग्रह। वायव्य सरहद प्रांतात खान अब्दुल गफ्फार खान हे गांधींचे निष्ठावान अनुयायी होते। त्यांनी सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते। त्यांनी खुदा-ई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली। 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला। सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होते। सरकारने गडावर पलटणीला सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु गढवाल पलटणीने अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला। त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली। महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले। 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली। देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले। गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला। सोलापूरचा सत्याग्रह। सोलापूर येथील सत्याग्रही कामगार आघाडीवर होते। 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला। या प्रसंगी सोलापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला। तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले। यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले होते। परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादीवर हल्ले केले। सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला। आंदोलन दडपण्यात आले। या आंदोलनात आघाडीवर असलेले मालपत्ता धनशेट्टी, श्रीकृष्ण तारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आले। धारासाना सत्याग्रह। धारासाना सत्याग्रह। गुजरातमधील धारासाना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले। मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहीवर पोलिसांनी लाठीमार केला। सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन करत होते। त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे अखंडपणे सुरू होते। महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले होते। जिथे मिठागरे नव्हती तिथे लोकांनी जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली। महाराष्ट्रात बेळाशी, संगमनेर, कालवण, शिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले। आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता।
बाबू गेनूंचे बलिदान. मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होते. परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्यांकडून अडवली जात. मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू जात. मुंबईतील गिरणी काम करणारे बाबू गेनू सहित या आंदोलनात आघाडीवर होते. पोलीस बंदोबस्त. परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूंच्या समोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी देऊनही ते जगचे हल्ले नाही. अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. यात बाबू गेनू हुतात्मा प्राप्त झाले. बाबू गेनूंचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. त्याच्यानंतर आपण कायदेभंगाच्या चळवळीचे वैशिष्ट्य बघू. आतापर्यंतच्या चळवळी या शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या, मात्र ही चळवळ देशव्यापी झाली. खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला. यामध्ये स्त्रियांनाही मोठा सहभाग घेतला. कस्तुरबा गांधी, कमलादेवी, चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता यांनीही सत्याग्रहाचे नेतृत्व केले. या सगळ्या महिला सत्याग्रही आहेत आणि यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे या सत्याग्रहामध्ये. ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असताना जनतेने निशस्त्र प्रतिकार केला. यामुळे भारतीय जनता निर्भय केली. आता आपण बघणार आहोत गोलमेज परिषद. गोलमेज परिषदेमध्ये यामध्ये घटना कशी लिहायची होती याची तरतूद करण्यासाठी ही गोलमेज परिषद आयोजित केली. या गोलमेज परिषदेमध्ये आपण बघणार आहोत या गोलमेज परिषदेमध्ये 3 गोलमेज परिषद घेण्यात आल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आता ह्या गोलमेज परिषद या गोलमेज परिषदेमध्ये 3 गोलमेज परिषदे झालेल्या होत्या आणि यामध्ये वेगवेगळ्या साली झाल्या होत्या. भारतामध्ये पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हे उपस्थित होते. त्याच्यानंतरच्या 2 परिषदेला महात्मा गांधी उपस्थित नव्हते. आता आपण बघणार आहोत गोलमेज परिषद. सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असताना भारताशी संघटित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांचे मत होते. याकरिता त्यांनी लंडनमधील एका परिषदेचे आयोजन केले. या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हटले जाते. 1930 ते 1932 या कालावधीत 3 गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आता आपण यामध्ये 3ही गोलमेज परिषद बघणार आहोत. रॅम्से मॅकडोनाल्ड हे काय बोलतात हे काय बघणार आहोत आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पहिली गोलमेज परिषद. रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेला भारत तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर, सप्रू, बॅरिस्टर जीना इत्यादींचा सहभाग होता. हे 3ही व्यक्ती भारतीय होते. केंद्रीय स्तरावर जबाबदारी, शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयावर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व स्थानिकांचे प्रतिनिधित्व उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रतिनिधी संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेची चर्चा निष्फळ ठरली. याच्यानंतर आपण बघणार गांधी आरबीएन करार. गोलमेज परिषद दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होऊन आशा ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्र्यांचे आव्हान लक्षात घेता व्हाईसरॉयने गांधीजीच्या या अन्य नेत्यांना तुरुंगात मुक्त केले. राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले. महात्मा गांधी यांनी व्हाईसरॉय आरबीएन यांच्यात समझोता झाला. यालाच गांधी आरबीएन करार असे म्हणतात. करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदारी या पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. परिणामी या राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ
मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत चर्चेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. आता आपण दुसरी गोलमेज परिषद पाहू. 1931 साली दुसरी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती, जमाती, पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले. परिषदेत सरकारने अल्पसंख्याक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नात तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले. गांधीजींनी मौतक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परतले. पुणेकरांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. तिथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवाडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही विनंती मान्य केली. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे करार झाला. हा करार म्हणजे इतिहासबाह्य आहे. इतिहासात प्रसिद्ध करार आहे. पुणे करार हा प्रश्न विविध परीक्षेला येतो. आपण सरळ सेवा घेतला, MPSC, UPSC याच्यातही इतिहासामध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत तिसरी गोलमेज परिषद. नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंड तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला, त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली. सविनय कायदे भंगाची दुसरी फीड. दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्गवीन मनाने गांधीजी भारतात आले. त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजी सरकारने ताबडतोब अटक केली, त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. सरकारने या चळवळीला अमानुषपणे दडपशाहीने उत्तर दिले. सर्वत्र नागरिक हक्कांची गळचेपी केली. राष्ट्रीय सभापतीच्या सहयोगी संघटना व बेकायदेशीर ठरवण्यात आले. त्यांच्या कार्यालय व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपले. अशा प्रकारे आपण हे प्रकरण पाहिलं. याच्यानंतर आपण पुढील पाठात भेटणार. सविनय कायदेभंग चळवळ या निमित्ताने आपण एकत्र आलो. आपण हा पाठ पाहितला. त्याच्यानंतर प्रश्न आहेत, काही स्वाध्याय आहेत, सोडवायचे.